नमस्कार. आज मी पोहे बनवणार आहे. मी सर्वात आधी पोहे भिजवून घेतलेत. त्याच्यामध्ये आता कांदा, कोथिंबीर, बटाटे, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा पत्ताकोबी आणि शेंगदाणे. मी लोखंडाच्या कढईमध्ये पोहे बनवणार आहे. लोखंडाच्या कढईतली टेस्ट खूप छान लागते पोह्यांची. तुम्ही नक्की ट्राय करा. मी कढईमध्ये 5 मोठे पळ्या तेल टाकलेलं आहे. हे शेंगदाणे आता त्याच्यामध्ये मी डीप फ्राय करून घेते. शेंगदाणे फ्राय होईपर्यंत ह्या पोह्यावरती मी 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ घालत आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, मीठ आणि हळद. इकडे शेंगदाणे फ्राय झालेले आहेत, ते काढून घेते. आता याच तेलामध्ये मी बटाटे फ्राय करून घेते. बटाटे चांगले फ्राय करायचे जेणेकरून ते त्यात शिजले पाहिजेत व्यवस्थित. आणि हिरवी मिरची पण मी याच्यातच फ्राय करणार आहे. हे दोन्ही व्यवस्थित फ्राय करायचे. बघा आता हे चांगले फ्राय झालेले आहेत, ते मी काढून घेते. चांगले फ्राय करून घेतले. त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी तडतडले की कांदा टाकून ते घ्यायचा. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. आता कढीपत्ता टाकायचा आणि पत्ताकोबी पण एकत्र आपण फ्राय करून घ्यायचं. पत्ताकोबीची टेस्ट पण पोह्यामध्ये खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. थोडीशी कोथिंबीर पण टाकते तेलामध्ये आणि उरलेली जी कोथिंबीर आहे ती पोह्यावरती टाकून घेते. आता हे चांगलं फ्राय झाल्यानंतर याच्यात पोहे टाकून घ्यायचे आणि ते फ्राय केलेलं सगळं टाकून घ्यायचं. कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा मी करून घेतलेलं आहे. छान मिक्स केलेलं आहे मी. आता याच्यावरती मी 5 मिनटं झाकून ठेवते. याला चांगली वाफ आली पाहिजे. बघा किती छान वाफ येत आहे. वाफ आली की मी असं समजते पोहे तयार झालेले आहेत. पोहे तयार झालेले आहेत हे बघा. त्याच्यावरती थोडंसं खोबरं किसून टाकलेलं आहे.